नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर माझ्या एक कॉलेजमधला प्रसंग शेअर करणार आहे. खूप जुना प्रसंग आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये एक इव्हेंट होता आणि त्या इव्हेंटसाठी एक कमिटी अपॉइंट केली होती. त्या कमिटीमध्ये काही प्रोफेसर्स होते, काही स्टुडंट्स होते आणि एकंदरच प्रोफेसर्स आणि स्टुडंट्सचं खूप चांगलं जमत होतं त्या प्रोजेक्टमध्ये किंवा त्या एकंदर इव्हेंटमध्ये. चांगलं कोऑर्डिनेशन होतं, एकमेकांशी चांगला रॅपो होता, कामं पण खूप छान चालली होती. परंतु एका प्रसंगामध्ये थोडीशी अडचण आली. काय झालं की आम्ही एक 4-5 मुलं एक जबाबदारी घेतली होती, एक जबाबदारी आमच्यावर सोपवली होती आणि इथे आम्हाच्या 4-5 मुलांकडनं एक चूक झाली आणि आता ती चूक झाल्यावर आम्हाला लक्षात आलं की आपण चुकलेलो आहोत. आम्हाला ताण आला 4-5 जणांना. मग आम्ही आमच्या बरोबरचे जे काही मित्र होते त्यांच्याबरोबर ती शेअर केली गोष्ट की अरे असं असं आमच्याकडनं झालंय, आता काय करता येईल आपल्याला. तर त्या मित्रांनीही खूप विचार केला आणि ते म्हणाले की आपल्याला हे प्रोफेसर्सपर्यंत सांगणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. आमचा ताण अजून वाढला की अरे बापरे, आता आपल्याला प्रोफेसर्सना पण यात इन्क्लूड करायला हवं. मग आम्ही जरा ब्रेनस्टॉर्म केलं, विचार केला आणि आम्ही ठरवलं की आमचे जवळचे 1-2 प्रोफेसर होते. आम्हाला असं वाटत होतं की ते आम्हाला समजून घेतील. तर आम्ही त्यांच्याशी पहिलं बोलायचं ठरवलं या विषयावर. त्याप्रमाणे त्यांची वेळ घेतली आणि आम्ही त्यांच्याशी त्या विषयावर जाऊन बोललो. आम्ही त्यांना सांगितलं की असं असं करता करता आमच्याकडनं अशी चूक घडलेली आहे आणि ह्या 2 प्रोफेसर्स भले ते आम्हाला समजून घेणार असं आम्हाला वाटत होतं, तरीसुद्धा ते आम्हाला ओरडतील ह्याची थोडीशी मानसिक तयारी आम्ही ठेवून गेलो होतो. आम्ही त्यांना सगळं एकंदर घटना पूर्णपणे सांगितली आणि ती सगळी ऐकल्यावर त्यातले एक जे प्रोफेसर होते त्यांनी शांतपणे आम्हाला सांगितलं की ठीक आहे, ते झालं, आपल्याकडनं चूक घडली, परंतु मग आता आपण काय याच्यावर सोल्युशन काढू शकतो, याच्यावर आपण ब्रेनस्टॉर्म करूया. आणि इमिजिएटली त्यांनी ह्या परिस्थितीतनं आपण कसा मार्ग काढू शकतो याच्यावर पुढे आम्ही एक अर्धा पाऊण तास 1 तास चर्चा केली आणि ॲक्शन पॉईंट्स पण त्याच्यावरती काढले. सरांचं हे बिहेवियर पाहून किंवा सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला ते स्वीकारलंय हे पाहून आम्हाला सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलं आणि मग आम्ही सरांना विचारलं की सर, आम्ही तर चुकलो आहोत, तुम्ही आम्हाला ओरडला का नाही, तर त्याच्या मागचं कारण काय आहे. सर म्हणाले की तुम्ही चुकलात हे मान्य आहे, परंतु तुम्ही तुमची चूक स्वीकारली, तुम्ही येऊन मला स्वतःहून सांगितले की अशी अशी चूक झाली. दुसरी गोष्ट, तुम्ही चुकलाच आहात, म्हणजे चुकून केलेलं आहे, तुम्ही मुद्दामून केलं नाही, हे सुद्धा तुमच्या बोलण्यातनं आम्हाला जाणवलं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी चूक झाली आहे त्याची तुम्ही जबाबदारी स्वीकारली, तुम्हाला त्याच्याबद्दल गिल्ट पण होता, तुम्ही कुठेही स्वतःला डिफेंड करत नव्हता की मी चुकलो नाही आहे आणि या सगळ्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल बोलायची काही गरजच नव्हती. आपल्याला त्या चुकीचं सोल्युशन काढणं गरजेचं होतं आणि म्हणून मी तुम्हाला ओरडलो नाही. त्या दिवशी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना एक वेगळा धडा आमच्या सरांच्या कृतीतनं मिळाला आणि त्याचबरोबर आम्हाला त्या सरांबद्दल आदर होताच, पण तो त्यांच्या कृतीतनं अधिक आम्हाला त्यांच्याबद्दल आदर वाटायला लागला आणि आजही मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतोय आणि मला खात्री आहे माझ्याबरोबरच्या जे मित्र होते त्यांनाही आज त्यांच्याबद्दल निश्चितपणे आदर वाटत असेल. तर मित्रमैत्रिणींनो, बरेच वेळा आपण चुकत असतो, आजूबाजूचे चुकत असतात, परंतु आपण आपल्या चुका किंवा दुसऱ्याच्या चुका पटकन स्वीकारायला तयार नसतो. आपण चुकलो तर आपण कसे चुकलो नाही आहोत किंवा आपण कसे बरोबर आहोत ह्याच्यातच आपण आपली सगळी एनर्जी वेस्ट करत असतो. आपण स्वतःला डिफेंड करण्यात खूप एनर्जी वेस्ट करत असतो. त्यापेक्षा मी चुकलो आहे हे स्वीकारलं तर आपल्याला त्याच्यावरती इमिजिएटली सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने ॲक्शन घेता येते आणि पटकन सोल्युशन मिळतं आणि आपण जी एनर्जी स्वतः डिफेंड करण्यासाठी घालवतोय त्यापेक्षा सोल्युशन काढण्यासाठी घालवली तर अधिक चांगल्या पद्धतीने चुकांवरती आपण मात करू शकू. मित्रमैत्रिणींनो, एक लक्षात ठेवा, चुकणं हा मनुष्याचा एक नैसर्गिक मूलभूत गुण आहे, कारण तो चुकतच असतो आणि चुकूनच होत असतं हे सगळं. परंतु आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारणं हे मनुष्य इव्हॉल्व्ह होण्यासाठी अतिशय आवश्यक, अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय गरजेचं आहे. पुढच्या वेळी अशीच चुकून कुठली तरी चूक झाली तर याची अनुभूती घेऊन पहा.